ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमतदासबोध दशक 11वा भीमदशक समास 5वा राजकारण निरूपण नाम श्रीराम समर्थ। कर्म केलीची करावे ध्यान धरलेची धरावे विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की पूर्वी केलेलेच उत्तम कर्म पुन्हा पुन्हा करावे, ध्यानभ्यासही नित्य करीत जावा, तसेच अध्यात्म निरूपणाचे विवरण सतत तेच तेच करीत असावे। तैसे आम्हास घडले बोललेची बोलणे पडिले, काजे बिघडलेची घडले पाहिजे समाधान। श्री समर्थ म्हणतात की आम्हालाही तसेच करावे लागत आहे। जे पूर्वी बोलत होते तेच परत परत बोलणे भाग पडले आहे, कारण श्रोत्यांचे बिघडलेले समाधान त्यांना परत प्राप्त करून द्यायचे आहे। अनन्य राहे समुदाय इतर जनास उपजे भाव, ऐसा आहे अभिप्राव उपायाचा। श्री समर्थ म्हणतात की आपल्या भोवती जो लोकसमुदाय गोळा झाला आहे त्याची अनन्य निष्ठा टिकवणे फार महत्त्वाचे आहे। त्यांची अनन्य अशी निष्ठा पाहून इतर लोकांच्याही मनात भाव उत्पन्न होतो। हा उपाय मुख्य हेतू लोकशिक्षण आहे। मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी। श्री समर्थ म्हणतात की लोकसंग्रह करणाऱ्याच्या अंगी कोणती लक्षणे हवीत ते येथे सांगत आहेत। त्यांना उत्तम प्रकारे हरिकथा आणि अध्यात्म निरूपण करता आले पाहिजे। दुसरी म्हणजे त्यांच्या अंगी मुत्सद्दीपणा हवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वच बाबतीत सावधपणा हवा। चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे नाना आक्षेप, अन्याय थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे। श्री समर्थ म्हणतात की चौथी गोष्ट म्हणजे चिकाटीचा व्यासंग असला पाहिजे आणि इतरांचे आक्षेप याचे निरसन त्याला करता आले पाहिजे। तसेच इतरांचे लहान थोर अन्याय क्षमा करण्याची वृत्ती त्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे। जाणावे पराचे अंतर, उदासीनता निरंतर, नीतिन्यायाची अंतर पडोची नेदावे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की तो लोकांच्या अंतकरणातील भाव जाणणारा असला पाहिजे। निरंतर तो अलिप्त असला पाहिजे। कुठल्याही परिस्थितीत त्याने नीतिन्याय सोडून वागता कामा नये। संकेते लोक वेधावा, एकूण एक बोधावा, प्रपंचही सावरावा यथानुशक्ते। श्री समर्थ म्हणतात की संकेताने त्यांना लोकांना आकर्षित करून घ्यावे व लोकांना उपदेश करावा, शहाणे करावे आणि यथानुशक्ती त्यांचा प्रपंच सावरण्यासही मदत करावी। प्रपंच समय ओळखावा, धीरभूत असावा, संबंध पडो नेदयावा अति परितयाचा। श्री समर्थ म्हणतात की प्रपंचात वेळ प्रसंगाचे भान ठेवावे, कठीण समयही धीर सोडू नये, यथायोग्य ते सर्व करीत असतानाही प्रपंचात अधिक गुंतू नये। उपाधीशी विस्तारावे, उपाधीत न संपडावे, निश्चित्व पाहिलेच घ्यावे आणि मूर्खपण। श्री समर्थ म्हणतात की आपल्या कार्याचा व्याप वाढवावा पण त्यात जास्त गुंतू नये। सुरुवातीपासूनच आपण आपल्याकडे कमीपणा घ्यावा, दोष देखून झाकावे, अवगुण अखंड न बोलावे, दुर्जन सापडून सोडावे परोपकार करुनी। श्री समर्थ म्हणतात की दुसऱ्याचे दोष दिसत असले तरी त्यावर पांघरून घालावे, कुणाचेही अवगुण कधीच बोलून दाखवू नयेत। दुर्जनाची गाठ पडली तरी त्याच्यावर उपकार करून त्याला सोडून द्यावे। तर्रे भरूच नये, सुचावे नाना उपाये, नव्हे तेची करावे कार्ये दीर्घ प्रयत्ने।
श्री समर्थ म्हणतात की तरेवैकपणे वागू नये. अडचणीत सापडले असता नाना उपाय योजून सुटका करून घ्यावी. दीर्घ प्रयत्नाने असंभाव्य कार्यही करून दाखवावीत. फड नासोजी नेदावा, पडिला प्रसंग सावरावा. अतिवाद न करावा कोणी एकासी. श्री समर्थ म्हणतात की समुदायात फूट पडू देऊ नये. कठीण प्रसंगी धैर्याने सर्वांस सावरावे. कुणाशीही अतिवाद करू नये. दुसऱ्याचे अभिष्ट जाणावे, बहुतांचे बहुत सोसावे. न सोसे तरी जावे दिगंतराप्रती. श्री समर्थ म्हणतात की दुसऱ्याचे मनोगत इच्छित जाणून घ्यावे. अनेकाचे अनेक प्रकारचे वागणे सोसावे आणि जर ते सोसेत नसेल तर तेथून लांब कुठेतरी निघून जावे. दुःख दुसऱ्याचे जाणावे, ऐकून तरी वाटून घ्यावे. बरे वाईट सोसावे समुदायाचे. श्री समर्थ म्हणतात की दुसऱ्याचे दुःख जाणावे व ते सहानुभूतीने ऐकून घ्यावे. आपल्या समुदायाचे बरे वाईट सहन करावे. अपार असावे पाठांतर, सनदेची असावा विचार. सदा सर्वदा तत्पर परोपकारासी. श्री समर्थ म्हणतात की खूप पाठांतर असावे, नेहमी विचारपूर्वक वागावे, तसेच परोपकार करण्यासाठी सदैव तत्पर असावे. शांती करून करवावी, तरे सांडून सांडवावी. क्रिया करून करवावी, बहुता करवी. श्री समर्थ म्हणतात की स्वतः अत्यंत शांत राहावे व इतरांनाही शांत करावे. आपण तरेवैकपणे वागू नये व इतरांनाही वागू देऊ नये. आपण स्वतः कार्य करीत असावे व अन्य लोकांकडूनही करून घ्यावे. करणे असेल ते अपाये तरी बोलून दाखवू नये. परस्परेची प्रत्यये प्रचितीस आणावा. श्री समर्थ म्हणतात की कुणाला अपाय करावायचा असेल तर तो बोलून दाखवू नये. परस्पर दुसऱ्याकडून कार्य करून घेऊन त्याला प्रत्यय आणून द्यावा. जो बहुतांचे सोसीन त्यास बहुतेक लोक मिळेना. बहुत सोसिता उरेना महत्व आपुले. श्री समर्थ म्हणतात की जो अनेक लोकांचे बोलणे वागणे सहन करत नाही त्याला लोकसंग्रह करता येत नाही. पण म्हणून जास्त सोशिकपणाही दाखवू नये, नाहीतर आपले महत्त्व उरत नाही. राजकारण बहुत करावे, परंतु कळोची नेदावे. परपिढीवरी नसावे अंतकरण. श्री समर्थ म्हणतात की मुत्सद्देगिरीने वागावे, पण आपण काय करतो याचा कुणालाही थांगपत्ता लावू नये. दुसऱ्याला त्रास देण्याचा विचार मात्र मनात कधीही येऊ देऊ नये. लोक पारखून सांडावे, राजकारणी अभिमान झाडावे. पुन्हा मिळवून घ्यावे दुरील दोरे. श्री समर्थ म्हणतात की लोकांची नीट पारख करावी. जे अभिमानी असतील त्यांचा अभिमान मुत्सद्देगिरीने दूर करावा व परत त्यांना युक्तिप्रयुक्तीने आपलेसे करून घ्यावे. हिरवटाशी दुरी धरावे, कचराटाशी न बोलावे. संबंध पडता सोडून जावे एकीकडे. श्री समर्थ म्हणतात की हिरवटाला लांब ठेवावे. भीतिग्रस्त माणसाला आपले बेत सांगू नयेत. अशा माणसाशी संबंध आल्यात तेथून दुसरीकडे निघून जावे. ऐसे असो राजकारण, सांगता ते असाधारण. सूचित असता अंतकरण राजकारण जाणे. श्री समर्थ म्हणतात की असो राजकारण हे सर्व अशा प्रकारचे असते. त्याचे वर्णन करून सांगणे अवघड आहे. ज्याचे अंतकरण एकाग्र होऊ शकते तोच राजकारण जाणू शकतो. वृक्षी रुडाशी उचलावे, युद्धकर्त्यास ढकलून द्यावे. कारभाराचे सांगावे अंग कैसे. श्री समर्थ म्हणतात की भीतिग्रस्त असेल त्याला धीर द्यावा व युद्धकर्त्याला ढकलून द्यावे. कारभाराचे निश्चित असे स्वरूप सांगता येत नाही, कारण केव्हा केव्हा योग्य पण भीतिग्रस्त अशा माणसांना सहानुभूतीने धीर देऊन कार्यात उद्युक्त करावे लागते, तर केव्हा केव्हा सुरास जास्त चेव येण्यासाठी टोचून बोलून दूर सारावे लागते. पाहता तरी सापडेना, कीर्ती करू तरी राहेना. आले वैभव अभिसाळीना काही केल्या. श्री समर्थ म्हणतात की जो मुत्सद्दी असतो त्याला शोधू नये जर तो सापडत नाही, पण कीर्ती वाढेल असे कार्य केल्याशिवाय तो राहत नाही.
एकाची पाठी राखणे, एकास देखो न सकणे, ऐसी नव्हेत की लक्षणे चातुर्याची. समर्थ म्हणतात की एखाद्याची पाठ राखणे अथवा पुन्हा एखाद्याचा उत्कर्ष पाहू न शकणे ही काही चातुर्याची लक्षणे नाहीत. न्याय बोलताच मानेना, हित तेची नये मना, येथे काहीच चालेना त्यागे विन. समर्थ म्हणतात की न्याय असेल तेच सांगू लागले असता जो ते ऐकत नाही, जी गोष्ट त्याच्या हिताची म्हणून सांगण्यात जावे तर ते त्याच्या मनास येत नाही, अशा माणसापुढे उपाय काही चालत नाही, त्याचा त्यागच करावा लागतो. श्रोतेकडून आक्षेपिले, म्हणून बोललीची बोलले, न्यूनपणे क्षमा केले पाहिजे श्रुती. समर्थ या ठिकाणी सांगतात की श्रोत्यांना हे सर्व कळत असून त्यांनी आक्षेप घेतला म्हणून पूर्वी बोललेच परत बोलावे लागले, तरी श्रोत्यांनी अधिक उणे काही बोलले गेले असेल तर त्याबद्दल क्षमा गेली पाहिजे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु.